बघा आजचा विषय आपला काय आहे ते म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेले घरच्या साहित्यात एकदम खुसखुशीत असे बनणारे गुलगुले न वापरताना सुद्धा इतके खुल्ले गेले आहे आणि सर्व काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा आपले गुलगुले कसे झाले आणि किती टम फुगलेले आहे. चला आता हा आहे माझा छोटा मुलगा अथर्व. तर नमस्कार, शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहे गुलगुल्याची रेसिपी आणि ती आता मी सुरुवात केलेली आहे. तर काय केलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, ही आहे सूट विलायचीची पावडर आणि हा आहे सोडा आणि खाली घेतलेला आहे गव्हाचं पीठ. एकदम 3 पदार्थापासून उत्तम प्रकारे गुलगुले कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि काही टिप्ससुद्धा सांगणार आहे. तर काय केलेलं आहे, मी हे 1 वाटीभर पाण्यात रात्रीच काय केलं, गूळ भिजू घातला आणि त्यानंतर सकाळी आपण पीठ भिजू घालणार आहे किंवा रात्री जरी घातलं तरी चालेल, तुम्हाला जसं वाटेल तसं. पण जितकं जास्त वेळ तुमचं गव्हाचं पीठ त्या गुळाच्या पाण्यामध्ये भिजत तितके जास्त गुलगुल जास्त फुगले जातात आणि छान अशी जाळी पडते त्याला. त्यामुळे शक्यतो ह्या रेसिपीला वेळच लागते बरं का. नाही, हे आहे आपलं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आणि आता काय करणार आहे, खाली एका दुसऱ्या डिशमध्ये आपलं पीठ टाकून घेणार आहे. जेवढं आवश्यक असेल तेवढंच घ्या आणि हे गुळाचं पाणी तुम्ही गाळून घ्यायचं बरं का. काय होतं, गुळामध्ये खडे असतात नाही का. आणि पहिली टिप्स तुम्हाला सांगणार आहे, गुळाचं जर गुलगुलेचं पीठ तुम्ही जर रात्रीच भिजू घातलं तर जास्त जाळीदार आणि असे फुगलेले गुलगुले तुमचे तयार होणार आहे. जर तुम्ही सकाळी भिजू घातलं लगेच गुलगुले केले तर ते भज्यासारखं नाही याचं, जास्त याला वेळच द्यावा लागतो, तरच गुलगुले जास्त व्यवस्थित होतात. आणि एकदम आता हे रात्रीचं पीठ आहे आणि त्यानंतर थोडंसं परत मी गुळाचं पाणी करून त्यामध्ये घालणार आहे. आणि आता बघा असं करून आपल्याला आता रात्रभर भिजू घालायचं आहे. सकाळी वाटलं तर आपण परत गुळाचं पाणी त्यामध्ये टाकणार आहोत. आता बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ कसं मुरलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आणि कसं ते हलकं असं सुट्ट व्हायला सुरुवात, एकदम जिलेबीसारखं पीठ आपलं आंबून झालेलं आहे. तर परत आपल्याला काय करायचं आहे, जर वाटलं तुम्हाला गोड नसेल तरच गूळ काढून त्यामध्ये पाणी घालून घ्या, नाहीतर नुसतं पाणी जरी ॲड केलं तरी चालेल. आता तो हलक्या हाताने आपल्याला पाणी टाकत राहायचं आहे. जोपर्यंत ते सुट्ट पीठ होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, पाणी घालून घ्यायचं आहे. आणि मी बघा थोडंच पाणी घातलेलं आहे, तुम्हाला थोडं पाणी करून भज्यासारखं पीठ आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आपली एक रेसिपी म्हणजे उन्हाळा सुरू झाला आणि साबुदाणा पापडी चा व्हिडिओ खूप व्हायरल केलेला आहे, त्यानंतर शिराचा देखील. आता मी काय केलेलं आहे, सकाळी यामध्ये सोडा घालून घेतला आणि सुट विलायची पावडर सकाळी घातलेली आहे. तर त्याने काय होतं, आता तुम्हाला ते कळणारच आहे. आता आपल्याला जो घट्टपणा आला आहे पिठाला त्याला लूजपणा आणायचा आहे, त्यासाठी मी सोड्याचा वापर केला आहे. तो सुद्धा थोडाच टाकलेला आहे, एवढासुद्धा घातलेला नाही. आणि मग बघा आपलं पीठ कसं होतं आणि एकदम जिलेबीसारखं आपलं पीठ आंबून गेलेलं आहे. आता उद्या आहे स्पेशल दिन, म्हणजे काय आहे, उद्या रमजान ईदसुद्धा आहे आणि गुलगुले सर्वांनाच आवडतात आणि उद्यासाठी ते फेमस असतात नाही का. तर त्यासाठी मी ही आज रेसिपी तुमच्यासाठी बनवलेली आहे. तर बघा, गुलगुल्याचं पिठाची मेहनत घ्यावं लागते बरं का. मेहनत जर घेतली ना तर गुलगुले एकदम मस्त होतात बरं का. तेव्हा मला अजून वाटलं तर मी पाण्याचा वापर करणार आहे, मला नाही वाटलं तर नाही टाकणार. आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, विनाकारण जास्त पाणी घालायचं नाही. आणि अजूनसुद्धा 5-10 मिनटं मी परत ठेवणार आहे. तोपर्यंत इकडं तेल गरम करायला ठेवू आपण आणि पिठात आणखीन मुरून देऊ नाही का. तेव्हा मी थोडंसं पाणी थोडं करूनच पाणीचा वापर केलेला आहे, लगेच पाणी घालून नाही घेतलेलं. आणि एकदम बघा भज्यासारखं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता जसं हवं असन तसं पाणी घालत राहायचं, जास्त घाई गडबड करायची नाही. रेसिपीला वेळ लागला तरी चालेल, पण उत्तम रेसिपी व्हावं वाटत असेल तर वेळ हा लागतोच. आणि मेहनतीचं फळ एकदम उत्तमच असतं बरं का. सबर का फल मिठा होता आहे. चला आता आपल्याला काय करायचं आहे, तेलसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे. तर त्या अगोदर पीठ परफेक्ट झाल्याशिवाय त्यालाकडे आपल्याला काही लक्ष द्यायचं नाही. जोपर्यंत ही खालची रेसिपी आपली परफेक्ट होत नाही तोपर्यंत कुठंही आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. तर चला आता आपण काय केलेलं आहे, जास्त जेवढं होईल तुम्हाला जेवढं फेटता येईल तेवढं पिठामध्ये हलक्या हाताने हात फिरवीत राहायचा आहे, जोपर्यंत एकसारखा जीव होत नाही तोपर्यंत फिरून. आता आपल्या पिठाचा एकदम उत्तम प्रकारे जीव एकत्र आलेला आहे. आणि परत मी 10 मिनटासाठी झाकण ठेवून देणार आहे आणि आपले गुलगुले कसे झालेले आहे ते तुम्हाला लवकरच कळणार आहे. तर चला आता आपण कढई गरम करायला ठेवून घेऊ.
तर आपली कढई गरम झाली आणि तेल कधीच लगेच टाकायचं त्यानंतर बघा जरा कढई गरम होऊन द्यायची आणि त्यानंतरच तेल घालायचं आणि आधी चेक करायचं गरम झाले की नाही. हे बघा असं काय होतं कधी कधी आपल्याकडे पाणी असतं आणि तेल टाकले की आपल्या अंगावर उडण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. त्यामुळे कढई गरम झाल्याशिवाय तेलाचा काही वापर करायचा नाही. आता मी तेल टाकून घेतलेलं आहे. हे फ्रेश तेल घेतलेलं आहे बघा. जास्त जाडबुडाची कढई घेतलेली आहे कारण ही स्ट्रिक तुम्ही नेहमी वापरायची बरं का. जाडबुड जर नाही घेतला आणि जर पातळ कढई घेतली तर लगेच गुलगुले खाली लागले जातात. त्यामुळे जाडबुडाची कढईचा वापर करा, तुमचे गुलगुले खाली लागणार नाही. आणि तळताना अशी एक काळजी घ्यायची की गुलगुले हे कमीच गॅसवर तळायचे. अगोदर आता आपण तेल जास्त गरम करून घेणार आहे त्यानंतर एकदम गॅस कमी ठेवायचा आहे. गुलगुले आपले इतके जर स्पंची झालेले आहे आतून नाही का, तर ते काय होतात लगेच जळले जातात. आणि गुलगुले हे गुलाबजामुसारखेच तळायचे बरं का, गोल्डन ब्राऊन कलरचे. पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणखीन 15 मिनटं रुचकर भिजलेलं आहे. तर बघा आता आपले गुलगुले कसे होते. मी आता तुम्हाला दाखवणार असं आहे तसे पण तुम्हाला अगोदर तुम्ही बघितलेलेच आहे गुलगुल्याचा किती सॉफ्टनेस होता आणि किती स्पंची झालेले आहे एकदम मस्त. पण आपण अगोदर बघू ताव आलेला आहे की नाही तेलाला नाही का, आपल्याला चेक करावं लागतं. आणि याच्यात आणखीन एक स्ट्रिकने सांगते तुम्हाला, अजिबात जाळीचा वापर करायचा नाही जी भजी काढायला आपण घेतो ती. कारण गुलगुले हे एकदम स्पंज असतात आणि त्याच्यात ती जाळी तारे घुसतात. एकदम हलक्या हाताने तुम्हाला चमचा घ्या किंवा आपले झारे घेतली तरी चालेल. आणि गुलगुल्याला वेगवेगळा आकार असतो नाही का. गुलगुले काही भाज्यासारखे नसतात. गुलगुल्याचं पीठ इतकं जिलेबीसारखं भिजलेलं आहे, इतकं रुचकर झालेलं आहे की बस. आणि रात्री भिजवल्यामुळे ह्याला वेगळाच आंबसपणा देखील आलेला आहे. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालूच झालेले आहे ना, अशा उन्हाळ्याच्या दिवसात गुलगुले जर केले तर एकदम उत्तम प्रकारे आपली रेसिपी आहे. बघा एकदम परफेक्ट असे आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे आहे आणि कच्चे सुद्धा राहणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर चला आता आपण एक एक करून सगळे घाणी काढून तेलामध्ये घालून काढून घेणार आहोत. आणि लगेच का आपल्याला हलवायची काही घाई करायची नाही बरं का. ही सुद्धा एक टिप्सच आहे, ती सुद्धा तुम्ही शांतपूर्वक ऐका. कारण हे आपलं गुलगुले टाकल्याने लगेच फुगायला लागले म्हणजे पीठ एकदम परफेक्ट भिजलं होतं. त्यामुळे मी किती छोटे गुलगुले सोडत आहे तरी किती मोठे गुलगुले तयार झालेले आहे ते तुम्हाला सुद्धा दिसतच आहे. म्हणजे एकदम परफेक्ट पीठ तयार झालं. त्यामुळे असे गुलगुले फुगले नाही. तर गुलगुले जर पीठ जर भिजलं नसतं तर असे गुलगुले फुगले सुद्धा नसते आणि स्पंज तयार सुद्धा नसतं झालं. तर हे पीठ हीच गुलगुल्याची टेस्ट सांगतं. पिठावरूनच कळतात गुलगुले कसे होणार आहे. आणि जरा थोडे जास्तच गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचे बरं का. जितके जास्त चॉकलेटी होते ना तितके जास्त ते टेस्टी लागतात. ते काय जळले जात नाही. पण गुलगुल्याचा कलर तसाच असतो, तुम्हाला सर्वांना आता माहीतच आहे. नसन माहिती तर बारकाईने बघा. आणि गुलगुले बघा ते किती फुगत आहे, वरती वरती येतच आहे नाही का. कधी कधी माणसं सुद्धा असेच फुगतात. पण माझे गुलगुले बघा किती सुंदर फुगले आहेत आणि छान. आता कसं तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलं असेल कारण गुलगुलेच इतके अप्रतिम बनले आहे. गुलाबजामुनला सुद्धा काय करता इतकी सुंदर आपली रेसिपी आजची आहे. आणि आजचा विषय काहीतरी वेगळाच होता बघा. मी सांगितलं तुम्हाला कच्चं सुद्धा राहिलेलं नाही याची सुद्धा मी काळजी घेतलेली आहे. आणि मला जास्तीत जास्त 2-5 मिनटं लागलेलं आहे गुलगुले सोडल्यापासून तर बाहेर काढण्यापर्यंत. मी एकदम शांत एकदम काळजीपूर्वक ते गुलगुले हलवले पण आणि त्यामध्ये डीप फ्राय होऊन दिले आणि नंतरच बाहेर काढले. एकदम स्पंच गुलगुले मला तयार करायचे होते. आणि ही रेसिपी माझी पहिलीच आहे तुमच्यासोबत शेअर करायची. त्यामुळे भरपूर असा तुम्ही सपोर्ट द्या. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब फॅमिलीनं खूप मला सपोर्ट दिला त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि असा सपोर्ट करीत राहा म्हणजे आपला चॅनल लवकरच मॉनिटाईज होईल आणि भरभरून. आणि आपल्या रेसिपीसुद्धा एवढ्या ह्याच्यात व्हायरल जात आहे कारण ते सगळं तुमच्या सपोर्टमुळे शक्य आहे. आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या आणि लवकरच आपला चॅनल मॉनिटाईज होईल याची मला गॅरंटी आहे. तर चला आता आपलं काय करायचं आहे, गुलगुले काढून घ्यायचे आहे आणि दुसरं आपल्याला गुलगुले सोडत राहायचे आहे. तर आपली रेसिपीला आता आपली रेसिपी थोड्यावरच आलेली आहे आणि लगेचच तुम्हाला दाखवणार आहे आपले गुलगुले कसे झालेले आहे आणि किती मस्त आपली रेसिपी ही होती. आणि आजचा विषय काहीतरी वेगळाच होता नाही का. दरवेळेस तेच भाजी तेन खाऊन सुद्धा कंटाळ येतो. त्यामुळे कधीतरी असं वेगळं काहीतरी मेनू जर केला तर मुलांना देखील आवडतो किंवा घरच्यांच्या तोंडातसुद्धा टेस्ट येते नाही का. त्यामुळे असं वेगळे पदार्थ आपल्याला नक्कीच बनावं लागतात आणि नक्की तुम्हीसुद्धा बनवत जा. म्हणजे छोट्यांपासून तर मोठ्यापर्यंत आवडणारा हा विषय आहे.
आजचा विषय काहीतरी वेगळाच होता. तर चला आता गुलगुले न हलवता देखील पलटी होत आहे याचा अर्थ तुम्हाला कळालेलाच आहे. आणि आता बघा पूर्ण एक साईडनंच न हलवता झालेली आहे. एकच बाजू घ्यायची आणि लगेच आपल्याला बाहेर काढायची आहे. असं वाटतं आहे गुलाबजामच आहे काढायचं नाही का. तर हे गुलाबजामुन आहे, तर हे गुलगुले आहे आपले. चला आता आपली रेसिपी थोड्यावर आलेली आहे. तर आता तेवढ्या पिठाचे किती गुलगुले झाले तर एक ताटभर गुलगुले तयार झालेले आहे आपले. बघा गुलगुले आणि रेसिपी मी व्हिडिओ आज काढलेला आहे. मी कशी मला भरपूर अशा काही कमेंट होत्या की तुम्ही तुमचा चेहरा दाखवीत जा. माझ्या मैत्रिणी मला काय म्हणतात, चेहरा तू दाखवत जा. त्यासाठी हे मी त्यांच्यासाठी खास चेहरा आज दाखवलेला आहे. आणि आता असंच खात राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.